इथे जसं कॅटफाईट असते, जसे तुम्ही ऍक्ट्रेस असता तेव्हा, तसं प्रोड्युसर होता तेव्हाही तुमचे हितचिंतक आणि हिताचे चिंतक असतात. असेही वाढत असतात. हितचिंतक मी त्या अर्थाने म्हटलं इन्व्हर्टेड कॉमा, की हेही वाढत असतात. पण तुला असा अनुभव किंवा आता तुला ते अनुभव येत असतील जेव्हा निर्माती झाल्यावर, असे काही मला असं वाटतं वाढलेत का ते? नाही, खरं तर कॅटफाईट ही आय थिंक फक्त अभिनेत्रींमध्येच जास्त बघितली जाते किंवा अभिनेत्यांमध्येच जास्त. कॅट नाही म्हणता येणार त्याला, काय म्हणत मला माहिती नाही, पण हे अभिनेत्रींमध्येच बघितलं जातं. प्रोड्युसरमध्ये अजून तरी माझ्या नजरेत अशी कुठली कॅटफाईट आली नाही. मला उलट असं वाटतंय की आपण इंडस्ट्री म्हणून हल्ली कामच नाही करत आहोत. ही एक इंडस्ट्री म्हणून आपण कामच नाही करत आहोत, की आपले रिलीजेस क्लॅश होत आहेत, ह्याला पण फायदा होत नाही, त्याला पण फायदा होत नाही, हाही डब्यात जातोय, तोही डब्यात जातोय. तर आपल्याकडे थोडीशी युनिटी येणं गरजेचं आहे, आपल्याकडे एकत्रित येणं गरजेचं आहे, आपल्याकडे मुळात चांगल्या इंटेन्शनने मोठे सिनेमे बनवणं गरजेचं आहे. म्हणजे आपण आता खूप छोटा छोटा विचार करतोय, ते सगळं ॲक्च्युली हातात हात आहे. म्हणजे इंडस्ट्री म्हणणार आमच्याकडे ऑडियन्स येत नाही, ऑडियन्स म्हणणार आम्हाला तुम्ही चांगले चित्रपट देत नाही. सो हे दोन्ही गोष्टी एकत्र बॅलन्स होण्याची गरज आहे आणि त्यासाठी कमर्शियल सिनेमे करणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे गटबाजी आहे. आता नावच घ्यायची म्हटले तर जसं आमच्या पत्रकारांमध्ये आम्ही म्हणतो की महेश मांजरेकरांचा एक गट, संजय जाधवांचा एक गट, यांच्या सिनेमांमध्ये हेच लोक दिसतात. पण त्याचा तुला कधी तोटा झाला का? आणि आता त्या गटबाजीवर तुला काय म्हणावं असं वाटतं? मला असं वाटतं मी कुठल्या गटात नव्हतेच कधी. म्हणजे संजय जाधवांच्या गटात तू होतीस. हा, म्हणजे लोक उगाच म्हणतात की संजय दादाकडे, पण इनफॅक्ट सईनी संजयकडे जास्त काम केलंय माझ्यापेक्षा. आणि मी इनफॅक्ट त्यांच्या गटामध्ये कधी, मी त्यांची ऑफ स्क्रीन खूप चांगली मैत्रीण आहे, पण ऑन स्क्रीन मला असं वाटतं मी फक्त तू ही रे केलाय, ये रे रे पैसा केलाय, 2च फिल्म्स केल्यात मी त्याच्याकडे, बाकी मी त्याच्याकडे फिल्म्सच नाही केल्यात. सो गटबाजी खरं तर मला माहिती नाही कशामुळे म्हटली जाते. आणि इनफॅक्ट मला असं वाटतं त्याला पण गटबाजीपेक्षा एक बेटर शब्द दिला, तो कम्फर्ट लेवलचा असतो. म्हणजे एखादा दिग्दर्शक जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला वारंवार कास्ट करतो किंवा अभिनेत्याला कास्ट करतो, तेव्हा त्याला माहिती असतं की एकतर हा अभिनेता आपलं ऐकेल, बरोबर, आपल्याला ऑफ सेट त्रास देणार नाही, अभिनेता चांगला आहे. म्हणजे एखादा अभिनेता जर का चांगलाच नसेल तर मी त्याला का रिपीट करेन, तो मला परवडणारा सुद्धा आहे, त्याला बॉक्स ऑफिसवरती नाव आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एखादी व्यक्ती कन्सिडर करतो आणि त्याला कास्ट करतो, तेव्हा आपल्याकडे का कोण जाणे त्याला गटबाजी म्हटली जाते, पण माझ्या दृष्टीने तो कम्फर्ट लेवल असतो आणि म्हणून ती रिपीट झालेली असते. बरं, त्याच्यानंतर जर का ऑडियन्सलाच असं वाटायला लागलं की जे मलाही कळत जातं, की आय थिंक जे संजय दादालाही कळत गेलं की मला नाही बघायचंय, हे त्रिकूट नाही बघायचंय किंवा हा तुमचा ग्रुप नाही बघायचा आहे, तेव्हा तोही वेगळ्या लोकांबरोबर काम करायला लागला. 2 पद्धती असतात ना ग, एक तर मी ठरवलं तसंच काम करायचं किंवा लोकांना काय वाटतं की मी कसं करायला पाहिजे तसं काम करायचं. सो तुम्ही तुमचे रस्ते चूज करायचे.